शिवाय नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक नवीन रेसिपी. ही रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहे, काय करून बघा. चला आपण सुरुवात करूया एक नवीन रेसिपीसाठी. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एकदम तिखट झणझणीत आचारी फ्लेवरचा आचारी बटाटा. यासाठी सर्वात प्रथम बटाटे उकडून घेऊया छान असे छोट्या आकाराचे आणि ते सोलून घेऊया. आणि हो, मी नेहमी बोलते जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी. म्हणून मी घेऊन येते तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीत घरगुती सामग्रीमध्ये एक नवीन स्टाईलची रेसिपी. तर माझे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, आणि हा पदार्थ रोटी, पराठा किंवा भातासोबत एकदम भारी लागतो. चला तर लगेच सुरुवात करूया. आणि टिफिनसाठी खूप छान पर्याय आहे. यासाठी लागणारे साहित्य: उकडले बटाटे, तेल, मोहरी, जिरे, मेथीदाणे, बडीशेप, हळद, साबुदाणे. छान असे बटाटे सोलून घेतले, ते छान असे कट करून घेऊया. आणि धनजिरे पावडर, कढीपत्ता, आमचूर पावडर, लिंबाचा रस ऑप्शनल आहे. सर्वप्रथम बटाटे उकडलेले बटाटे घ्या आणि त्याच्यात मीडियम साईजचे पीसेस करा. एक कढई गरम करा, त्याच्यामध्ये धने टाका, साबुदाणे, तेही छान भाजून घ्या. जिरे टाका, तेही छान असे मीडियम फ्लेमवरती भाजून घ्या. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, काही सिक्रेट टिप्स सांगणार आहे. आणि ही रेसिपी बटाट्याची तुम्ही भरपूर रेसिपी केल्या असेल, भाजी केली असेल, पण ही भाजी नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते. छान असे भाजून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्ही बडीशेप टाकू शकतात, मेथीदाणे टाकू शकतात, ऑप्शनल आहे. तुम्ही जो लोणच्याला मसाला करतात तसं तुम्ही याच्यामध्ये सगळे इंग्रेडियंट्स टाकून पण करू शकतात. जे अवेलेबल आहे तसे करा. छान असे मसाले मी भाजून घेतले आहे. याच्यामध्ये तेल ॲड करू, त्याच कढईमध्ये तेल ॲड करूया. आणि हे कट करून घेतलेले बटाटे ते तेलामध्ये छान असे शालो फ्राय करून घेऊया. त्याला एक वेगळा क्रिस्पीनेस टेस्ट येतो, एक वेगळी चव येते. नक्की याप्रमाणे ट्राय करा. थोडे काही सिक्रेट टिप्स सांगणार आहे, नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. बटाटे ओव्हर बॉईल करू नका, नाहीतर ते स्मॅश होतील. आचार मसाला शेवटी घातल्यास टेस्ट स्ट्रॉंग राहते. लो फ्लेमवरती शिजवल्यास मसाला छान अब्झॉर्ब होतो. जर तुम्हाला कुरकुरीत टेक्स्चर हवं असेल तर बटाटे शालो फ्राय नक्की करा. ही ट्रिक नक्की यूज करा. आणि जे मसाले आपण भाजून घेतले होते ते आपण छान ग्राइंड करून घेणार आहोत. हा आचारी बटाटा सांगितल्याप्रमाणे रोटी, पराठा किंवा दाल भातासोबत एकदम छान परफेक्ट कॉम्बिनेशन लागते. नक्की ट्राय करा. बटाटे छान असे शालो फ्राय झाले की त्याच्यात छान असं मीठ ॲड करूया, जेणेकरून बटाट्याची चव एकदम छान लागते. एक बेस्ट कॉम्बिनेशन होतो. नक्की ट्राय करून बघा. बघा, हे बटाटे शालो फ्राय रंग किती छानच येतोय, अगदी स्ट्रीट फूड वाईब आहे. हा स्टेप चुकवू नका फ्रेंड्स, इथे असली टेस्ट तयार होते. छान असं मीठ टाकून हे बटाटे आणखीन शालो फ्राय करून घ्या. इथेच खरी मॅजिक होणार आहे. थोडं थांबा. आणि हा अरोमा फील होतोय का तुम्हाला, कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही इथपर्यंत पाहताय तर रेसिपी नक्की ट्राय करा. नेक्स्ट स्टेप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये आपण मोहरी डाळ टाकणार आहोत, 4 ते 5 चमचे. आणि तेही छान असं शालो फ्राय करून घेणार आहेत. चिली फ्लेक्स टाकूया. आणि ही भाजी 2 ते 3 दिवस आरामशीर टिकते आणि खूप छान लागते. आणि हा आपण भाजून घेतलेला मसाला तो त्याच्यात ॲड करूया. याच्यामध्ये तुम्ही बडीशेपही ॲड करू शकतात, मेथीदाणे ॲड करू शकतात. मी स्किप केले, पण तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. आणि नेक्स्ट स्टेप एकदम इम्पॉर्टंट आहे, लक्ष देऊन बघा. छान आहे मसाले टाकून छान असं मिक्स करायचं. आणि हा आपला झणझणीत आचारी मसाला ऑलमोस्ट तयार आहे. एकदा खाल्लात की तुम्ही म्हणाल बाहेरचा आचार आता नकोच. याच्यामध्ये गरम मसाला ॲड करूया, थोडासा मालवणी मसाला आणि लाल तिखट ॲड करूया. आणि छान असं मिक्स करून घेऊया. आता सुरू होते खरी टेस्टची मॅजिक. सर्व मसाले एकत्र टाकले आहेत आणि बघा हा रंग कसा बदलतोय. हे मिक्स करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक बटाट्याला मसाला नीट लागलाच पाहिजे. हा सुगंध फील होतोय का तुम्हाला, कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता इथे सगळा फ्लेवर डेव्हलप होतोय, म्हणून एक स्टेप स्किप करू नका. झाकण ठेवल्यानंतर 2-3 मिनिटांनी बटाटे परत बघून हळूहळू मिक्स करा.
आणि आता हा सगळा फ्लेवर डेव्हलप होतो आहे, म्हणून हा स्टेप स्किप करू नका. याच्यात छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीरवरून ॲड करा आणि हळूहळू मिक्स करा. प्रेमाने, नाही तर टेस्ट परफेक्ट येणार नाही. बस अजून थोडंसं मिक्स आणि आपला हा नेक्स्ट लेवलवर जाणार आहोत आपली ही रेसिपी. हा मसाला मिक्स झाल्यावरच डिश एकदम रेस्टॉरंट स्टाईल बनते. तर फ्रेंड्स, आपला झणझणीत तिखट आणि एकदम अचारी स्टाईल बटाटा तयार आहे. ही डिश इतकी स्वादिष्ट आहे की एकदा खाल्लात की तुम्ही म्हणाल बाहेरचा आचार आता गरजेचा नाही. गरमागरम रोटी, पराठा किंवा भातासोबत हा बटाटा सर्व करा आणि प्रत्येक बाईटमध्ये तुम्हाला एक टँगी, स्पायसी आणि चटपटा फ्लेवर फील होईल. ही रेसिपी इतकी खास आहे कारण याच्यात सगळे मसाले एकदम बॅलन्समध्ये आहे, म्हणूनच चव एकदम परफेक्ट येते. जर तुम्हाला हा अचारी बटाटा रेसिपी आवडली असेल तर कमेंट्समध्ये स्पायसी लव, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा झटपट रेसिपींसाठी फॉलो करा. पुन्हा भेटूया एक नवीन टेस्टी आणि धमाकेदार रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश राहा आणि स्पायसी खा. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल आणि तुमचा असाच प्रोत्साहन राहू द्या, जेणेकरून मला नवीन रेसिपी बनवण्यासाठी एक प्रेरणा मिळते. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसाठी. तोपर्यंत धन्यवाद.